माझं नाव नेहा आणि हो, मी लग्न केलेली स्त्री आहे. पण माझं खरं प्रेम ते गल्लीत राहणाऱ्या आदित्यवर झालं, ज्याच्या मिठीत मी स्वतःला विसरते आणि तरीही पुन्हा स्वतःला शोधते. आमचं गाव काही फार मोठं नाही, पण इथे प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वळणावर एक कहाणी लपलेली असते. माझं लग्न झालं होतं एका चांगल्या, सुसंस्कृत पण तितक्याच कोरड्या माणसाशी. तो बिझी असायचा, त्याचं जग ऑफिस, मोबाईल आणि मीटिंग्समध्ये अडकलेलं. आणि मी फक्त बायको नावाच्या फ्रेममध्ये अडकलेली एक स्त्री. पण मग तो गल्लीत नवा मुलगा आला, आदित्य. त्याच्या डोळ्यात काहीसं वेगळं होतं, जणू ते डोळे बोलायचे, वाचायचे आणि कधी हसले तर थेट काळजाला स्पर्श व्हायचा. तो नुकताच पुण्याहून गावात परतला होता, फॅशन फोटोग्राफी शिकवण्यासाठी. पहिल्यांदा तो आमच्या गल्लीतून जाताना दिसला, कॅमेरा गळ्यात आणि चेहऱ्यावर तो गोड आत्मविश्वास. मी बाल्कनीत होती, केस वाऱ्यावर उडत होते. त्याने वर बघितलं आणि डोळे थेट माझ्या डोळ्यांत. तो क्षण एका लग्न झालेल्या स्त्रीचं मन पुन्हा एकदा लाजलं आणि थोडं थरथरलं. दुसऱ्याच दिवशी मी बाजारात गेले होते. तो तिथेच होता, शेंगदाण्याची चव चाखत. माझी पिशवी हातातून पडली आणि तो पटकन पुढे आला, वाकून ती उचलली. काही नाही झालं ना? तुम्ही? त्याच्या आवाजात काळजी होती. मी हलकसं हसले. त्याला बघितलं आणि काहीतरी आत हललं. एक दिवस आमच्या गल्लीतल्या कार्यक्रमात तो छायाचित्रकार म्हणून आला. मी सुद्धा आयोजकांमध्ये होते. नेहा मॅडम, तुम्ही खूप सुंदर दिसता. लाइटिंगच्या पार्श्वभूमीवर तर अजूनच, त्याने सहज म्हटलं. पण माझं काळज दाटून आलं. त्या दिवशी कार्यक्रमानंतर तो माझ्या घरासमोर उभा. तुमचं हसू खूप नैसर्गिक आहे, फोटोमध्ये ते अजूनच उठून दिसेल. माझं मन बोलू लागलं, हा माणूस माझ्या नव्याने कधी पाहिलेला मला बघतो. पुढचे काही आठवडे आम्ही बोलायला लागलो. पहिल्यांदा मेसेज, मग कॉल्स, मग एकमेकांशी लपून छपून भेटणं. त्याच्या बाईकवर बसताना मी नकळत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवू लागले. नेहा, तू वेगळी आहेस. तुझ्या नजरेत एक वेगळी झळक आहे, अशी जी फक्त मनातून तुटलेल्यांकडेच असते. त्याचे हे शब्द मला पुन्हा माझ्यातलं मुलगी असणं आठवून देत होते. एक दिवस आम्ही दोघं गल्लीतल्या जुन्या वाड्यात गेलो, तिथं कुणीच नसायचं. त्याने माझा हात धरला, थोडा जवळ आला आणि ओठ माझ्या ओठांवर ठेवले. ते पहिलं चुंबन. माझ्या शरीराने त्या क्षणी नव्याने जन्म घेतला. आम्ही तिथंच जुन्या फरशीवर एकमेकांशी विसरलो. त्याचा हात माझ्या साडीच्या पदरातून हळूहळू सरकत गेला. त्याच्या प्रत्येक स्पर्शात मला स्वतःची ओळख मिळत गेली. त्या रात्री मी त्याच्याकडे गेले. पहिल्यांदाच. घरात फक्त आम्ही दोघं. नेहा, आज मी तुझ्या प्रत्येक जखमेवर ओठ ठेवणार आहे. त्याचा स्पर्श खूप शांत होता, पण आतून धगधगत होता. त्याच्या मिठीत मी मोहरले. त्याच्या बोटांनी माझ्या प्रत्येक थरथरत्या भागाला निवांत केलं आणि त्याच्या श्वासाने माझ्या संपूर्ण अस्तित्वाला भिजवलं. आम्ही त्या रात्री शरीराने नाही, तर आत्म्याने जवळ आलो. सगळं काही चालू होतं. पण एक दिवस माझ्या नव्याने आदित्यसोबतचा एक फोटो पाहिला, एक साधं, पण डोळ्यातून ओळखता येईल असं प्रेम दाखवणारा क्षण. आणि तिथून सुरू झाली झुंज, माझ्या घरात, माझ्या आयुष्यात आणि माझ्या मनात. तू का गेला त्याच्याकडे? कारण त्याच्याकडे मी जगले. तुझ्याकडे मी फक्त जगले गेले. मी उत्तर दिलं. त्याच्या आवाजात काळजी होती. मी हलकसं हसले. त्याला बघितलं.
आणि काहीतरी आत हललं. एक दिवस आमच्या गल्लीतल्या कार्यक्रमात तो छायाचित्रकार म्हणून आला. मी सुद्धा आयोजकांमध्ये होते. नेहा मॅडम, तुम्ही खूप सुंदर दिसता. लाइटिंगच्या पार्श्वभूमीवर तर अजूनच, त्याने सहज म्हटलं. पण माझं काळज दाटून आलं. त्या दिवशी कार्यक्रमानंतर तो माझ्या घरासमोर उभा. तुमचं हसू खूप नैसर्गिक आहे, फोटोमध्ये ते अजूनच उठून दिसेल. माझं मन बोलू लागलं, हा माणूस माझ्या नव्याने कधी न पाहिलेला मला बघतो. ही होती गल्लीतला गुलाब. नेहाची ती अधुरी भावना, ती गल्लीतली मिठी आणि एक गुप्त प्रेमाचा श्वास. जर ही गोष्ट तुमच्या मनाच्या खोल कुठल्यातरी कोपऱ्यात पोहोचली असेल तर कमेंट करा, नेहासारखी भावना तुमच्या आयुष्यात कधी आलीय का? व्हिडिओला एक लाईक द्या, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच हृदयात खोलवर भिनणाऱ्या कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.